Audio Jungle. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बानखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीमध्ये नवी मुंबई पालिकेच्या गलथान कारभाराविषयी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याविरोधात जन आंदोलन करण्यात आले। मुंब्रा बायपास मार्ग हा गेले अनेक महिन्यापासून बंद असल्याने सर्व अवजड वाहने ही नवी मुंबईतून जात असतात आणि या अवजड वाहनामुळे नवी मुंबईतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे। यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली सेक्टर 20 मधील पटनी कंपनी समोरील रस्त्यावर खड्ड्यात उतरून खड्ड्याचे मोजमाप करण्यात आले। तसेच कोळी बांधवांच्या मदतीने माणसे पकडण्यात आले, तर महिलांनी व पदाधिकाऱ्यांनी रांगोळी काढून सरकारचा निषेध केला। तसेच येत्या 24 तासात खड्डे न बुजवल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात लोळविण्यात येईल अशा कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता व तसेच रबाले एमआयडीसीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा व रबाले ट्रॅफिक पोलीस देखील उपस्थित होते। या आंदोलनामध्ये मनसे विभाग अध्यक्ष रुपेश कदम, महिला उपशहर अध्यक्ष शुभांगी बंदीछोडे, विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी, शहर अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, वाहतूक सेनेचे जमीर पटेल, नितीन नाईक, प्रवीण घोगरे, रमेश वाघमारे, गौरव माडिक, दिनकर पागिरे, निखिल थोरात, रुपेश शेवाळे, दशरथ सुखसे, कय्याम शेख, दीपेश गवांदे, सोनल भुतकी, कल्पना आयरे, शिवानी परदेशी, मुनाल महाडिक, संगीता पवार, ज्योती खाड्डे, प्रतिभा तेजम आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आता 2 महिन्यापासून मुंब्रा रोड बंद असल्यामुळं मोठ्या गाड्या, कंटेनर, ट्रक या रस्त्याला वळाले तेव्हापासून या रस्त्याची क्वालिटी कळाली। हे गाड्या इकडे वळाल्या नसत्या ते किती खालच्या दर्जाचं रोडचं जे रोड बांधलेलं आहे तो कळण्यात आला आम्हाला। आणि एवढ्या प्रमाणात खड्डे आहेत की लोकांना एवढा त्रास व्हायला लागला आहे। शाळेतल्या मुलांना जाता येता रस्ता बी क्रॉस करता येत नाही, कारण एवढी ट्रॅफिक आहे आणि त्याच्यामुळे खड्डे असे 1-1 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। आणि ते आता आम्ही दाखवले की या खड्ड्यांमध्ये काय लोकांना त्रास आहे आणि वाहनांना किती त्रास आहे। त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। विषय असा आहे की मासे पकडायचं तर खड्डे एवढे मोठे आहेत की खाडीत या समुद्रात जायची गरज नाही पडणार, कारण या रस्त्यालाच एवढे खड्डे आहेत की याच्यात आम्हाला मासे भेटले, मासे पकडले आम्ही। आणि आमचे कोळी बांधव दळवी साहेब यांनी मासे पकडून आम्हाला दाखवले। काय नेमकं पुढचं पाऊल असेल? पुढचं पाऊल असं असेल की याच्यात महानगरपालिकेला जागा गेलं, महापालिका आणि शासकीय एमआयडीसी यांना जाग नाही आली तर नक्कीच आम्ही ठेवा आंदोलन तिथं करू। समस्या खूपच गंभीर आहेत।
एवढे मोठे खड्डे पडलेत की खरं तर बाईकवाल्यांसाठी खूप धोकादायक आहे. इथेच पुढे आत्ता मध्यंतरी आमच्या ऐरोली गावातले स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर मडगोळवी यांचं अपघाती निधन झाले अशाच खड्ड्यामुळे. आणि हे महाभयंकर खड्डे आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही निलेशभाई यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने आंदोलन केलंय. महापालिकेला आज तुमच्या मार्फत मी सांगू इच्छितो, पुढच्या 48 तासामध्ये जर का त्यांनी हे खड्डे मुजवले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना या खड्ड्यात उभं करेल आणि त्यानंतरचं होणारं आंदोलन तीव्र आंदोलन असेल. आज आम्ही इथे या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना इशारा देतोय. प्रशासनाने लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. एखादा जीव गेल्यानंतर जर का त्यांना जाग येणार असेल तर त्यांना जाग आणण्याचं काम त्याच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निलेशभाई बानखेले यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच इथे ऐरोलीमध्ये करेल. हे आज मी तुमच्या मार्फत त्यांना सांगू इच्छितो. आणि पूर्ण नवी मुंबईमध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या रस्ता खड्ड्यावर आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाही. आणि ह्या जनतेकडून म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून सगळ्याकडूनच सरकार, महानगरपालिका आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कर घेऊन जनतेला योग्य सुविधा देत नाही. याचा आज निषेध दर्शवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. या पट्टीचा ऐरोलीमध्ये हा जो पट्टीचा रस्ता आहे तिथे सगळ्यात मोठा खड्डा आहे. हा मोठा खड्डा नाही आहे तर हा मृत्यूचा सापळा आहे. इथे अनेकांचे जीव गेलेले आहे. बाईक स्वार तर आपला जीव हातात घेऊन हे करतात म्हणजे प्रवास करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे इथे मोठमोठ्या कंपन्या आहेत, भरपूर स्टाफ लोक, कामगार लोक, कर्मचारी लोक या रस्त्याने जात असतात. रिक्षावाल्यांची हालत लागते. एक तर रिक्षाला 3 चाकं असतात, ते लोक बॅलन्स करू शकत नाही. अक्षरशः हा मृत्यूचा सापळा आहे. महानगरपालिकेने जनतेला कर घेऊन नुसतं लुटलं आहे आणि त्यांना कुठलीही सुविधा दिलेली नाही आहे. 21व्या शतकामध्ये म्हणतात की पुढे गेले. 21व्या शतकाच्या विरुद्ध तुम्ही 18व्या शतकामध्ये आम्हाला जनतेला नवी मुंबईच्या नेऊन टाकलेलं आहे. या खड्ड्यांच्या विरुद्ध आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिपत्याखाली आंदोलन केलेलं आहे. पण ते आम्ही आता शांततेत आंदोलन करत आहोत. त्याचा आमच्या सहकार्याने सांगितलं की या पुढच्या 48 तासात जर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही तर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही या खड्ड्यात लोळवून टाकू आणि असं आम्ही तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा